आहोत आपण बातमी बघणार आहोत संजय दत्त याच्या संदर्भातली। संजय दत्त याने जेलमधून बाहेर पडताच ड्रामा करायला सुरुवात केलेली आहे। जेलमधून बाहेर पडल्यानंतर त्याने तिरंग्याला केलेला सलाम हा देशभक्तीतून नाही तर ठरलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे होता, अशी माहिती जय महाराष्ट्रला सूत्रांकडून मिळालेली आहे। अधिक माहिती घेऊया आपला प्रतिनिधी पूजा बोरकर यांच्याकडनं। पूजा, या संदर्भात काय अधिक माहिती मिळते? संजय दत्त यांच्यावर जीवनावर चित्रपट येतोय आणि हा चित्रपट खरा काढलाय तो म्हणजे विधुनाथ चोप्रा आणि त्याचं दिग्दर्शन करणार आहेत राजकुमार हिरानी। आणि त्या क्षणी जेव्हा संजय दत्त बाहेर पडला तेव्हा सूत्रांकडून माहिती मिळालेली संजय दत्तला सुद्धा की आता तुझं शूटिंग सुरू होणार आणि पिन ड्रॉप सायलेन्स होता। त्या क्षणी वेगवेगळ्या अँगलचे कॅमेरा तिकडे लावले होते आणि तेव्हा त्याला सांगितलं मुन्नाबाई शूटिंग स्टार्ट हो गई है आपकी। त्यानुसार एवढंच नव्हे तर एकीकडे बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगलेला मुन्नाबाईचे होत आहे, तर एकीकडे निर्जा म्हणून जी बहादूर बेटी म्हणून ओळखली जाते तिचा मूवी सक्सेसवर सक्सेस कमवतो, एकीकडे ह्याच्या जीवनावर सुद्धा चित्रपट होते। त्यामुळे हा दिग्दर्शकांचा सुद्धा ड्रामा एकीकडे चालला असं म्हणायला हरकत नाही। श्रीरंग, धन्यवाद पूजा, तू दिलेल्या माहितीबद्दल। आपण बघतोय की पूजा बोरकर यांनी माहिती दिल्याप्रमाणे संजय दत्त जेलमधून बाहेर आला आणि त्याने तिरंग्याला सलाम केला। ती दृश्य आपण बघतोय, ही दृश्य त्याने देशभक्तीतून तिरंग्याला सलाम केलेला नाहीये तर एका चित्रपटाच्या शॉटसाठी त्याने हा सलाम केल्याचं उघडकीस यायला लागलेलं आहे। जेव्हा तो जेल बाहेर पडत होता तेव्हा राजकुमार हिरानी जो त्याचा मित्र आहे, मुन्नाभाई MBBS साठी हे दोघेही एकत्र आलेले होते। याच राजकुमार हिरानीनं त्याच्या जीवनावर म्हणजे संजय दत्तच्या जीवनावर आधारित एक बायोपिक बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे आणि या चित्रपटाची सुरुवात संजय दत्त जेव्हा जेलमधून बाहेर पडतो त्या शॉटपासून होणार होती। रणबीर कपूर या चित्रपटात काम करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे आणि नेमका हाच शॉट टिपण्यासाठी जेलच्या बाहेर कॅमेरे लावण्यात आलेले होते आणि त्या कॅमेऱ्यांसाठीच संजय दत्तनं या तिरंग्याला सलाम केल्याचं आता उघडकीस यायला लागलेलं आहे।